2 लाखापर्यंतचं जे कर्ज माफ करायचं आहे 30 सप्टेंबर 25 पर्यंत आणि जे वेळेवर भरतील त्यांना 50,000चं प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी दिलं. मला आपल्या एक बाब लक्षामध्ये आणून द्यायची आहे की शेतकरी ज्या वेळेला पीक कर्ज घेतो त्यावेळेला त्या पीक कर्जाचं बँकेकडे परतफेड जी करण्याची तारीख आहे मार्चच्या आसपास. मार्च महिन्यापर्यंत पीक कर्ज आपण माफ केलं नाही तर सप्टेंबरपर्यंत कदाचित त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते. शेतकरी थकबाकीदार होऊ शकतो. बँकांची वसुली कमी होऊ शकते. याचा विचार मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. आता पात्र शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, परंतु त्याचे जे निकष आहेत ते अद्यापपर्यंत सरकारने जाहीर केलेले नाही. आणि समजा ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे पीक कर्ज, म्हणजे याच्यामध्ये अल्पमुदत कर्जाचा समावेश नाहीच, आपण फक्त पीक कर्जाच्या संदर्भातच या ठिकाणी बोललो आहोत. 2 लाखाच्या पेक्षा जास्त जर कर्ज असेल, आपण काय मुद्दल आणि व्याज अशी रक्कम गृहीत धरणार किंवा केवळ मुद्दाम म्हणजे मुद्दलाचीच रक्कम गृहीत धरणार, याच्याबद्दल स्पष्टता येण्याची जास्त आवश्यकता आहे. ज्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे 2 लाख भरले तर उरलेल्या कर्जाचं काय होणार? कमीत कमी त्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. नाहीतर मग याच्यामध्ये 30/9/25 नंतर पात्र कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत होणाऱ्या व्याजाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. आणि हे न केल्यामुळं याचा सगळा भार हा गावातल्या आपल्या ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्यांच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट अशी तरतूद किंवा स्पष्ट अशी भूमिका सरकारने या अभिभाषणाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी दिली पाहिजे.